राज्यातील सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने राज्यातील 1,40,00,000 रेशन धारकांना मोफत गॅस सिलेंडरची टाकी तसेच महिन्याला 1,000 रुपयांची पेन्शन आणि गहू आणि तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे। वाढती महागाई लक्षात घेऊन गॅस सिलेंडरची टाकी मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। तसेच शिधापत्रिका धारकांना त्यांचा खर्च भागावा यासाठी महिन्याला 1,000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशन धारकांसाठी एक नवा आणि महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारक खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। या नवीन योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत गहू, तांदूळ आणि त्यासोबत LPG गॅस सिलेंडर उपलब्ध करून आता दिला जाणार आहे। सरकारने नवीन धोरणांतर्गत गरजू कुटुंबांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी जुने किंवा नवीन रेशन कार्ड आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। परंतु फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच याचा लाभ आता या ठिकाणी घेता येणार आहे। यामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। पिवळ्या व केशरी पात्र रेशनधारक कुटुंबांना दरमहा आता 1,000 रुपयांची मदत रक्कमही त्या ठिकाणी दिली जाईल। विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत, विधवा, दिव्यांग आणि गरीब नागरिकांना या उपक्रमातून मोठा आधार या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला आता मिळणार आहे। तसेच यामध्ये गोरगरीब शेतकरी कुटुंबांना याचा मोठा आधार आता मिळणार आहे। यासाठी सरकारने काही अटी व पात्रता या ठिकाणी लावल्या आहेत। तसेच हा लाभ फक्त 16 जिल्ह्यांमध्ये दिला जाणार असल्याची मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी फक्त 16 जिल्ह्यांमध्येच नागरिकांना हा लाभ या ठिकाणी घेता आता येणार आहे। मग कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ घेता येणार आहे? यामध्ये गॅस सिलेंडरची टाकी, तसेच यामध्ये 1,000 रुपयांची महिन्याला आर्थिक मदत म्हणून पेन्शन, तसेच या ठिकाणी गहू आणि तांदूळ कोणाकोणाला वाढवून दिले जाणार आहे नक्की बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून 1,40,00,000 रेशनधारकांना मोठा या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। फक्त त्या ठिकाणी आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यातील नागरिकांनाच याचा लाभ घेता येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे सरकारने असे गोरगरीब आणि गरजू 16 जिल्हे निवडले आहेत ज्यामध्ये सर्वाधिक जास्त पिवळे व केशरी रेशनधारक शेतकरी या ठिकाणी राहतात, गोरगरीब कुटुंब राहतात, त्यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारकडून नागरिकांना मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि इतर वस्तूंचे वितरणही आता पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून देण्याचा निर्णय झालाय। राज्यातील फक्त या 16 जिल्ह्यांमध्ये तांदूळ, गहू, डाळ, साखर यासोबतच साबण, कपडे आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचाही समावेश या ठिकाणी असणार आहे। याचा GR देखील आता काढण्यात आला आहे। तो GR तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे आता सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे। प्रत्येक राज्य सरकार आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मदत करत असते। अशा प्रकारे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून या ठिकाणी घेतला आहे। या योजनेचा फायदा फक्त त्याच नागरिकांना मिळणार आहे जे या योजनेशी अधिकृतपणे जोडलेले आहेत, म्हणजेच पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे फक्त त्यांनाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे असं सरकारने सांगितलंय। तसेच या ठिकाणी या योजनेशी अधिकृतपणे ज्या नागरिकांनी रेशन कार्डाची KYC अद्ययावत करून घेतलेली आहे, नियमितपणे KYC पूर्ण करणाऱ्या नागरिकांना, रेशन कार्ड धारकांना ही योजना अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल असं सांगितले। म्हणजेच तुम्ही eKYC जर त्या ठिकाणी केले असेल तरच तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहे। कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये घेता येणार आहे? तुम्हाला 1,000 रुपयांची आर्थिक मदत, महिन्याला पेन्शन पाहिजे असेल, तसेच गॅस सिलेंडरची टाकी पाहिजे असेल तर काय काय यासाठी अटी पात्रता आहेत, कोणाकोणाला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे नक्की बघा। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गॅस सिलेंडर त्या ठिकाणी विकत घेण्याची गरज भासणार नाही
असं सांगण्यात आलंय। तसेच या 16 जिल्ह्यातील नागरिकांना 1000 रुपयांची पेन्शन देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। याचा लाभ पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू होणार आहे। यासाठी प्रत्येक रेशनधारकांना आता 1000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी एक अर्ज देखील त्या ठिकाणी भरावा लागणार आहे। हा अर्ज भरण्यासाठी काही कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता लागणार आहे, कारण सरकारने 1000 रुपयांची पेन्शन बँकेमध्ये देण्याचा निर्णय घेतल्याने एक नवीन अर्ज देखील या ठिकाणी रेशनधारक कुटुंबांना भरून देणं गरजेचं आहे। यामध्ये बँकेचं पासबुक तसेच तुम्हाला अजून 2 तुमचे फोटो इतर कागदपत्रे लागणार आहेत। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू 16 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा जास्त या ठिकाणी समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। मग आता यासाठी अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लावण्यात आलेत बघा। सरकारने सांगितले 5 अटी वेगवेगळ्या असणार आहेत। या 5 अटी पात्रतेनुसार सरकारच्या माध्यमातून रेशनधारक कुटुंबांना या सर्व वस्तूंचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। सर्व वस्तू म्हणजे कोणत्या, तर तुम्हाला गहू आणि तांदूळ देखील वाढवून दिले जाणार आहे। तसेच तेल असेल, वेगवेगळ्या डाळी असेल, एक गॅस सिलेंडरची टाकी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक मदत म्हणून महिना त्या ठिकाणी 1000 रुपयांची पेन्शन देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे। परंतु या 4 ते 5 अटीमध्ये जे रेशनधारक बसतील त्यांनाच लाभ या ठिकाणी आता घेण्यात येणार आहे। मग आता कोणकोणत्या अटी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। राज्य सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सर्वात मोठा आनंदाचा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते पण आपण पाहूया। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पिवळ्या व केशरी रेशन कार्डावर 1000 रुपयांची आर्थिक मदत म्हणून पेन्शन जर बँकेत हवी असेल तर यासाठी कोणता अर्ज तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण हा लाभ तुम्ही चुकवू नका असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पहिली अट सरकारच्या माध्यमातून हा लाभ घेण्यासाठी लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही रेशन कार्डाची ई-केवायसी केलेले नागरिक पाहिजे। सरकारने सांगितलं होतं की नागरिक जी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना रेशन कार्डावरील कोणत्याही योजनांचा लाभ भेटणार नाही आहे। त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी आपलं आधार कार्ड जोडून ई-केवायसी केलेले तुम्ही नागरिक पाहिजे। बघा, ज्यांनी ई-केवायसी केली आहे फक्त त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण रेशन कार्डाची ई-केवायसी केली असेल तरच तुम्हाला या सर्व वस्तूंचा लाभ आता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। आता ही झाली पहिली अट। त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आली आहे ती म्हणजे प्रत्येक रेशनधारकांचे उत्पन्न या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे। ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे फक्त त्यांनाच आता या ठिकाणी महिन्याला 1000 रुपयांची पेन्शन, गॅसची टाकी, गहू तांदूळ देखील वाढवून देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का बघा, कारण तुम्हाला तसं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी देण्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। सरकारच्या माध्यमातून आता अजून काय निर्णय घेण्यात आलाय बघा। राज्यातील आता गोरगरीब कुटुंबाचे त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी मदत व्हावी, तसेच त्यांच्या खिशाला कोणतीही त्या ठिकाणी कात्री लागू नये यासाठी गॅस त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आता देण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे गॅसची टाकी त्या ठिकाणी 800 ते 900 रुपयांच्या आसपास पोहोचल्या आणि त्यामुळेच गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच नागरिकांना या ठिकाणी खर्चा पाण्यासाठी 1000 रुपये देण्याचा देखील निर्णय या ठिकाणी घेतला आहे। मग आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा त्या ठिकाणी निर्णय देण्याचा घेतला आहे? आता 16 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्यामधील फक्त 16 जिल्ह्यामध्येच याचा लाभ भेटणार आहे। 1000 रुपयांची पेन्शन जर तुम्हाला बँकेत हवी असेल तर तुम्हाला एक अर्ज सुद्धा करणं गरजेचं आहे। त्या अर्जामध्ये बँकेचे पासबुक असेल, अजून पण काही 2 ते 3 कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। ती कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी पुढे आता बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। या ठिकाणी 4 ते 5 अटी सुद्धा लावल्या आहेत। त्यामधील पहिली अट तुम्हाला आत्ता सांगितल्या ती म्हणजे तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी केली पाहिजे। दुसरी अट सांगितल्या 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे। तिसरी अट सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती निमसरकारी नसावा, महानगरपालिकेत कामाला नसावा, सरकारी कोणत्याही नोकरीला नसावा, कारण सरकारने
फक्त गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना हा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतला आहे। त्यानंतर 4 नंबरची पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारने लावल्या। यामधून लाखो त्या ठिकाणी आता कुटुंब अपात्र होऊन राहीत, तर कुठली त्या ठिकाणी आता यादी लावल्या बघा। तुम्हाला पुढे या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे, त्यामध्ये लाभ भेटणार आहे। कसा लाभ मिळवायचा तुम्ही लक्षपूर्वक बघा। या ठिकाणी पुढची आता अटी पात्रता लावलेत, ते म्हणजे तुमच्या घरामध्ये अजिबात एक सुद्धा 4 चाकी गाडी नसावी। जर तुमची त्या ठिकाणी 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही। तसेच तुमची जी जमीन आहे तर ती 10 एकरपेक्षा जास्त नसावी। म्हणजे सरकारचा हाच उद्देश आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू कुटुंबापर्यंत हा लाभ मिळाला पाहिजे। म्हणजे गॅस सिलेंडरची टाकी असेल, महिना 1000 रुपयांची पेन्शन असेल, तसेच गहू तांदूळ जे आहे तर ते वाढवून देण्याचा निर्णय फक्त या 16 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झाला आहे। अशा प्रकारच्या अटी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्हाला सांगणार आहे की आता 1000 रुपयांची पेन्शन रेशन कार्ड धारक कुटुंबांना कोणाकोणाला मिळणार आहे। यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, ही कागदपत्रे झाल्यानंतर लगेचच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी 1000 रुपयांची पेन्शन रेशन कार्ड धारकांना मिळवण्यासाठी कोणता अर्ज तातडीने करणं गरजेचं आहे, कारण मर्यादितच अर्ज आता या ठिकाणी बाकी राहिले आहेत, म्हणजे शिल्लक राहिले आहेत। जर तुम्ही वेळेवर लवकरात लवकर अर्ज भरला नाही तर तुम्हाला 1000 रुपयांची पेन्शन मिळण्यापासून तुम्ही वंचित तुम्हाला राहावे लागणार आहे। त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही आता लक्षपूर्वक 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक बघा। तुम्हाला 1000 रुपयांची पेन्शन मिळण्यासाठी कोणकोणती तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत, त्या कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला सांगत आहे। तुम्ही या ठिकाणी आता लिहून घ्यायचे ती कागदपत्र किंवा तुम्ही आता लक्षात ठेवायचे आहेत। पहिलं कागदपत्र काय सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। रेशनधारक कुटुंबांनो, पहिलं कागदपत्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, फक्त राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुकचं झेरॉक्स लागणार आहे। म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांचं तुमचं अकाउंट पाहिजे, खाते पाहिजे असं सांगितलंय। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की राष्ट्रीयकृत बँका म्हणजे कोणत्या बँका, तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी बँका यासाठी चालणार आहेत। त्याच बँका या ठिकाणी पेन्शन घेण्यासाठी पात्र राहणार आहेत। त्याच पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला या बँकांचं सरकारी तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहेत। त्यानंतरचं पुढचं 2 नंबरचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ती म्हणजे तुमचं एक तर त्या ठिकाणी ओळखपत्र लागणार आहे। या झेरॉक्स ओळखपत्रात लागणार आहे, म्हणजे तुम्ही आधार कार्डाचं जर झेरॉक्स देऊ शकता, पॅन कार्डाचं जर द्या, किंवा तुम्ही आता मतदानाचं ओळखपत्राचं झेरॉक्स तुम्ही देऊ शकता। कोणते एक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी आता ग्राह्य या ठिकाणी धरलं जाणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 नंबरचं कागदपत्र लागणार आहे, ते म्हणजे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायला आता लागणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 नंबरचं कागदपत्र लागणार आहे, तुमचा उत्पन्नाचा दाखला सरकार चेकिंग करणार आहे की तुम्ही खरंच 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्नाचे लाभार्थी आहात का, तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5वं शेवटचं कागदपत्र पिवळं व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला पहिल्या पानाचं व्यवस्थित या ठिकाणी लागणार आहे, कारण फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ या ठिकाणी वितरित होणार आहे। पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लाभ घेण्यासाठी कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे, अर्ज तुम्हाला कुठे जाऊन भरावा लागणार आहे याची माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी वितरित होणार आहे, त्या 16 जिल्ह्यांची यादी सरकारने कोणकोणती सांगितली आहे ती 16 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी आता कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे। यामधील पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा, शेतकऱ्यांचा जिल्हा, गोरगरिबांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना लाभ तुम्हाला मिळणार आहे। परंतु 1000 रुपयांची पेन्शन तुम्हाला हवी असेल तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला पुढे कशा स्वरूपामध्ये आता गॅसची टाकी मिळवायची आहे, तसेच तुम्हाला कशा स्वरूपामध्ये 1000 रुपयांची पेन्शन मिळवायची आहे, कसा अर्ज भरायचा आहे, कुठे अर्ज भरायचा आहे, सर्व सांगणार आहे। पहिला जिल्हा सांगितला नांदेड, त्यानंतर पुढचा जिल्हा बीड जिल्हा, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नांदेड जिल्ह्याच्या साईडचा जिल्हा बीड जिल्हा सांगण्यात आलाय। त्यानंतर धाराशिव जिल्हा,
परभणी, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, अमरावती जिल्हा, तर या जिल्ह्यामध्ये लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर वाशिम जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झालाय। तुम्हाला वाटत असेल हे का जिल्हे निवडले, तर सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यांची शेतकऱ्यांचे जिल्हे, गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी आता आहेत म्हणून घोषणा झाली आहे। म्हणून सरकार या ठिकाणी यांना कायम मदत करत असते आणि या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभ सरकारी योजनांचा या ठिकाणी कायम मिळत असतो आणि लवकर देखील यांना मिळत असतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गॅसची टाकी कशा योजनेद्वारे मिळणार आहे, त्या ठिकाणी पेन्शन कशाच्या योजनेद्वारे मिळणार आहे, तुम्हाला कशा प्रकारे याचा लाभ मिळवायचा आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागच्याच वर्षी केली होती। यामध्ये प्रत्येक 4 महिन्यातून एकदा एक गॅस सिलेंडरची टाकी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना देण्यात येणार आहे। याची अंमलबजावणी देखील आता पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून आता होणार आहे आणि प्रत्येक 4 महिन्यातून एकदा पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना एक गॅस सिलेंडरची टाकी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी मागच्याच वर्षी घेण्यात आला होता। याची अंमलबजावणी आता होणार आहे। त्यानंतर पुढचा 1000 रुपयांचा पेन्शन आता कोणाकोणाला मिळणार आहे, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, म्हणजेच वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हे जे जिल्हे सांगितलेत यामध्ये आता 1000 रुपयांची पेन्शन मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये आता घेण्यात येणार आहे। यासाठी अर्ज सुटणार आहेत, याचा GR निघाल्या याचा अर्ज तुम्हाला आता भरावा लागणार आहे। म्हणजेच पुढील महिन्यामध्ये याचा GR काढून सरकार याचा अर्ज देखील सोडणार आहे, त्याचा अर्ज तुम्ही नक्की भरायचा आहे। अशा प्रकारे आता त्या ठिकाणी या जिल्ह्यातील नागरिकांना गहू आणि तांदूळ देखील वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, कारण यावेळी अतिवृष्टी पाऊस जास्त झालाय आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान भयंकर झाले, त्यामुळे सरकार हे निर्णय त्या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।